तर मनपा निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या दिवशी दहिसर विधानसभेमध्ये महायुतीच्या बैठकीत उत्साह दिसून आला। महायुतीच्या पहिल्या सभेमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, आमदार मनीषा चौधरी, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केलंय। दहिसरमध्ये शिवसेनेचे 2 आणि भाजपचे 4 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत। तर बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजप आणि शिवसेना युतीची खलबत सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी बैठकांना वेग आलाय। शिंदेंच्या शिवसेनेकडून गोगावले, नरेश मस्के, रवींद्र फाटक, संजय मोरे, राम रेपाळे उपस्थित आहेत। तर भाजपाकडून आमदार निरंजन डावखरे आणि जिल्हाध्यक्ष संदीप लेले सध्या शिंदेंच्या निवासस्थानी उपस्थित आहेत। कल्याण डोंबिवलीप्रमाणे ठाण्यातही महायुतीतील उमेदवार कसे बिनविरोध निवडून येतील यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राजेंद्र साप्तेंची नाराजी दूर झाली आहे। एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंनी माझी दखल घेतली, राजेंद्र साप्ते यांनी हे म्हटलेलं आहे। मला योग्य सन्मान देण्याचं आश्वासन दिलं असं देखील राजेंद्र साप्तेंनी म्हटलं। तर शिंदेंच्या शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राजेंद्र साप्तेंची नाराजी आता दूर झालेली आहे। एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली आहे। मोठ्या मनाने शिंदे साहेबांनी त्यांना या ठिकाणी एक संधी दिली, पण नक्कीच मला खात्री आहे की माझ्यासारखे जे ठाणेकर जे आहेत, जे शिवसैनिक आहेत का ज्यांनी शिवसेनेमध्ये निस्वार्थीपणे काम केलेलं आहे, तर नक्कीच शिंदे साहेब न्याय देतील। आणि उभयतांनी या ठिकाणी मला शब्द दिला आहे की येत्या काळामध्ये शिवसेनेमध्ये आपल्याला नक्कीच सन्मानाचं पद देण्यात येईल, तुमच्यावर चांगली पक्षाची जबाबदारी